सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वीप चॅट या ॲपवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवायची आहे. ती उपस्थिती नोंदवण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे. ह्या सूचना राज्यातील प्रत्येक शाळेने अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि कोणत्याही माध्यमाची शाळा असो, ज्या शाळेला युडायस प्राप्त आहे त्या प्रत्येक शाळेनं ही उपस्थिती नोंदवणं आज 15 जूनपासून विदर्भ वगळता तर विदर्भात 30 जूनपासून आणि उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे. तर बघूया आपण सूचना काय आहे. बघा, इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थिती स्वीप चॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या वर्ग शिक्षकांनी नोंदवावी. कोणी नोंदवायची उपस्थिती? वर्ग शिक्षकांनी नोंदवायची. कशी नोंदवायची? स्वीप चॅट या ॲप्लिकेशनचा वापर करणाऱ्या शिक्षकांनी लॉग इन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. शालार्थ पोर्टलवर जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही वापरलेला आहे तोच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. तसेच आपल्या शाळेचा युडायस कोड व स्वतःचा शालार्थ आयडीचा वापर करावा. तसेच काय करायचं माहिती आहे का? आपल्या शाळेचा युडायस कोड आणि स्वतःचा शालार्थ आयडी याच्यावर आपण व्हिडिओ देखील बनवलेला आहे की युडायस कोड कुठं टाकायचा, स्वतःचा शालार्थ आयडी कुठं टाकायचा, हे सगळं बनवलेलं आहे. तुम्हाला तो व्हिडिओ देखील सोबत देतो. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी उपलब्ध नसेल, आता शालार्थ आयडी कोणाला उपलब्ध नाहीये? ज्याचं पेमेंट शालार्थद्वारे होत नाहीये किंवा ज्या विनाअनुदानित शाळा आहे, ज्या स्वयंअर्थसहित शाळा आहेत, त्या शिक्षकांना शालार्थ आयडी नसतो. त्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी युडायस प्लस पोर्टलमधील 10 अंकी नॅशनल टीचर कोड, प्रत्येक शिक्षकाला 10 अंकी नॅशनल टीचर कोड दिलेला आहे व युडायस पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. काय करायचंय बघा, नीट समजून घ्या. नॅशनल टीचर कोड प्रत्येक शिक्षकाला दिलेला आहे युडायस मध्ये. तो कोड आणि त्यापुढं तिथं जो नोंदवलेला मोबाईल क्रमांक आहे तो टाकायचा आणि तो कोड टाकण्यापूर्वी, नॅशनल टीचर कोड टाकण्यापूर्वी NTC लिहून त्यानंतर पुढे 10 अंकी नॅशनल टीचर कोड टाकावा. उदाहरणार्थ असं लिहायचंय NTC आणि नंतर 10 अंकी तो कोड टाकायचा. उपस्थिती नोंदवताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व युडायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. काही तांत्रिक अडचणी येत आहे. कधी तांत्रिक अडचण येऊ शकते की युडायसला तुमचा मोबाईल नंबर वेगळा आहे, तुम्ही इथं मोबाईल नंबर वेगळा टाकताय, तुमची उपस्थिती नोंदवली जाणार नाही. तुम्ही शालार्थ नंबर आहे तुमच्याकडे, तिथं प्रत्यक्षात शालार्थला तुम्ही वेगळा मोबाईल, शालार्थला प्रत्येक शिक्षकाचा मोबाईल नंबर जोडलेला असतो आणि मला अनुभव आहे मागच्या 2-3 वर्षाचा, बऱ्याच शिक्षकांचा हा प्रॉब्लेम होतो की शालार्थला एक नंबर जोडलेला असतो आणि इकडं आपण वेगळाच नंबर टाकतो. किंवा काही जणांचा बऱ्याच जणांचा हा देखील प्रॉब्लेम आहे की पती पत्नी दोघंही शिक्षक आहेत आणि अगोदर काय झालंय, पतीच्या शालार्थला तो मोबाईल नंबर जोडलेला आहे, तोच मोबाईल नंबर तुम्ही पुन्हा पत्नीच्याही मोबाईलला जोडलेला आहे. तर अशा वेळेस इथं लॉग इन होताना अडचण येते. सुरुवातीला ज्याचं लॉग इन होईल त्याचं लॉग इन होतं, दुसऱ्याचं लॉग इन होत नाही. म्हणून शालार्थला पती पत्नी जर तुम्ही एकत्र असताल, म्हणजे शिक्षक असताल असं म्हणायचंय मला, शिक्षक असताल तर एकच मोबाईल नंबर दोघांसाठी वापरू नये. ओके, पुढे जाऊ आपण. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना ॲपमध्ये विद्यार्थी न दिसल्यास आपल्या स्तरावरून युडायस प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रमोशन, आपल्याला सगळ्यांना मागच्या आठवड्यात सांगितलं होतं, विद्यार्थी प्रमोशन तात्काळ करा. जर तुमचं राहिलं असेल हुकून चुकून, तर विद्यार्थी जर तुम्हाला तिथं दिसत नसतील, तुमचं लॉग इन झाले मात्र विद्यार्थी दिसत नाही उपस्थिती नोंदवण्यासाठी, तर तात्काळ विद्यार्थी प्रमोशन पूर्ण करावे, जेणेकरून विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. 5वी महत्त्वाची सूचना आहे. 2 सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12, तर अन्य सत्रांच्या शाळांसाठी 10, म्हणजे दिवसभर ज्या शाळा भरतात त्यांच्यासाठी 10 ते 5 या कालावधीत उपस्थिती नोंद करावी. रात्र शाळांना आपली उपस्थिती रात्री 9 पर्यंत नोंदवता येईल. बघा,
एक पण शाळा मी अगोदर सांगितलं राज्यातील एक पण शाळा सुटणार नाही. रात्र शाळेला पण उपस्थिती नोंदवणं बंधनकारक झालेलं आहे मित्रांनो आता आपल्याला. आणि त्यामुळे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील कक्षा अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रामर या कामी त्यांना मदत करतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा नोडल अधिकारी यांचा वारंवार आढावा घेतला जाईल. हे ई-पत्र आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही वर बघितलं असेल जावक क्रमांक देखील ई-जावक क्रमांक आहे, ई-कार्यालय आहे. त्यामुळे इथं प्रत्यक्षात अशी स्वाक्षरी असते ई-पत्र असल्यामुळे. तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला उपस्थिती प्रत्येक शाळेला नोंदवणं खूप अनिवार्य आहे. बघा डिजिटल स्वाक्षरी दिनांक आणि या पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे काम करायचं आहे. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. मात्र प्रत्यक्षामध्ये उपस्थिती कशी नोंदवायची याचा प्रत्यक्ष डेमो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनवर देखील देण्यात आलेला आहे. तो आपण पाहू शकता. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.